मालवणी बोलण्याचा प्रयत्न आहे, फक्त हसू नका. पुस्तक वाचल्यानंतर जे मनापासून वाटलं ते उतरवलेलं आहे. नाही, आता मी मालवणीतच बोलणार. मालूचा मनगाणा या पुस्तक वाचताना माका माझा लहानपण आठवला. माझ्यावर भरभरून माया करणारे माझी आजी आठवलं. सतत कामात असूनही हसतमुख रवणाऱ्या त्या आज्यांमुळे घराचा घरपण कायम रवला. सुगरीणच त्यो. स्वयंपाक करताना मीठ मसाल्याबरोबर थोडासं प्रेमाचं गोडवं तेल टाकून आमच्या जिभेचे चोचले पुरवत असत. अजूनही तो चवी जिभेवर रेंगाळत असत. त्यांच्यातलीच ही एक मालुताई. पण एका देवानं आणखीन एक कला दिलेली असा, आयुष्याकडे तटस्थपणे बघत ते मिश्किलपणे उलगडून सांगण्याची. आयुष्यात किती त्रास झालो याचा रडगाडा गाणाऱ्या या जगात आनंद देणारा या मनगाणा हिऱ्याप्रमाणे उठून दिसता. आयुष्यात काय भोगला त्यापेक्षा काय उपभोगला या सांगणारी प्रसन्न व्यक्तिमत्वाची मालवणी गजाल म्हणजे सकारात्मक दृष्टिकोनाचा उत्कृष्ट नमुना असा. जा काही वाट्या कायला ते हसत हसत स्वीकारत चांगल्याचा कौतुक आणि वाईट वाटला त्याची हलकीशी नोंद पण असा. मुलाक शाळेत जाताना फाटके बूट घालूचे लागल्यामुळे मिळालेलं ओरडो आणि मुलान बाणेदारपणे दिलेला उत्तर सांगता नाही ते का विनोदाची झालर असा. ती म्हणता, सारांग काय माहीत फाटक्या बुटाप्रमाणे याचं तोंड फाटके असा तो. आणि चितळेंका चित करणं काही कठीण नव्हता, किंवा शाळा बुडली ती परत कधी तरंगूकच नाही. ही वाक्य बराच काही सांगून जाणारी असत. माणसाच्या मनात शिरण्याचा मार्ग पोटासून जाता या पक्का जाणलेल्या मालुताईन वेगवेगळ्या खास पदार्थाची कृती लिहिलेलं असत. त्यांची नावं वाचली तरी माझ्यासारख्या खवय्याच्या तोंडात पाणी सुटतं. पण खेळकर माणसा खाण्यापेक्षा खिदळण्याची गरज अधिक असता, या सुद्धा ती जाणता. या तत्वज्ञान कोणत्याच विद्यापीठात शिकायला जाणार नाही, पण शाळेची 4 बुका शिकलेली मालुताई सारखी माणसा या तत्वज्ञान अंगी बाणयतात आणि सगळ्यांका आनंदी करतात. असा खिदळण्यासाठी आजूबाजू माणसा लागतात, ती जोडूची लागतात, त्यांच्या गुणदोषांसकट स्वीकारूची लागतात. मग जगणं म्हणजे गाणं होता. सहज सांगितलेल्या या गजालीतून खरा तर आजच्या पिढीक दिलेलो यो महान संदेश असा. तोही अशा खुबीन सांगितलो सा की बाबा बघा, पटला तर घ्यावा नाही तर सोडून द्यावा, असा न म्हणता काय तर तुम्ही ठरवा अशा त्रयस्थपणे. एका यशस्वी संसाराची ही गाथा. यश यश कशाक म्हणतात? पैसो अडको, जमीन जमलो, यात यश मानणारी एक जमात असता. पण मालुताईची गणना तेतूर होणार नाही. पैसा अडको, जमीन जमलं मिळालं तर होयो, पण आयुष्याच्या उत्तरार्धात मी तृप्त असं आणि मनापासून वाटणं महत्त्वाचं असतं. ही तृप्तीची भावना पैशा अडक्यांपेक्षा नात्या गोत्यातल्या प्रेमात अधिक असता, असा जाणल्यामुळे मालुताईने हो जिवाळू भरभरून मिळेलो. पेरूचा आता उगयता ह्या खरा, पण काय पेरूचा त्याका कसा पोसूचा ह्या मालुताईक नेमक्या कळला. ह्याची पावती या पुस्तकातून मिळता. आपल्या औशीच्या व्यक्तिमत्वाचा कौतुक करणारी, तिच्याबद्दल आदर प्रेम असणारी मुला ही तिची खरी कमाई असा. औशीच्या गजाली शब्दांकित करून पुस्तक रूपात घरोघरी पोचवण्याचं काम मुलानं करणं आणि व्यवहारी विचार न करता आर्थिक फायदो कॅन्सर संशोधन केंद्राक देणं कौतुकास्पद असा. या पुस्तक वाचताना आनंद मिळालो, नात्याचा अर्थ नव्यानं उलगडलो आणि समाजाचं आपण काहीतरी देणं लागतंय याची जाणीव झाली. मालुताईक निरोगी आयुष्य लाभूचा आणि या पुस्तकाक न भूतो न भविष्यती असा यश लाभूचा ही श्रीचरणी प्रार्थना करते. नमस्कार. अरुण काका, आमच्या दाजींनी जी झाडा लायली त्याची फळं आम्ही अजून खात असो. आता मी काही झाडा लायले ती तुमका दाखवतोय. चला. धन्यवाद. अरुण काकांचे धन्यवाद. आणि ह्याच जा आमच्या आईचं जन्मगाव
बांबर्डा त्या ठिकाणी असलेला असाच घर. आता मालवणी माणसं भेटल्यानंतर त्याच्यामध्ये गजाली हे आलं आणि गजाली बरोबर गाणं बजावणं यायला. ए ट्रंक उचला मेलं म्हातारो मी. हा ये रे तू काय तोंड बघतो बरोबर उचल. तर आपण एक गाणे गिण्याचो थोडंसं कार्यक्रम करूया. तर म्हणजे म्हाका असं कधी कधी वाटतं की म्हाका एक गाण्याचो लळो असा पण थोडो गळ्याचो प्रॉब्लेम. म्हणजे काय पट्टीचो गायक मी. पट्ट्यो थोडो बदलल्यो जाता तेवढाच. हार्मोनियमवाल्याचो प्रॉब्लेम होता त्यामुळे ते कॅन्सल केलो. एक आमचे तबले वाजवणारे असतात हे चांगले असतात जसे मी थापो ठोकते तसे ते पण वाजवते त्याच्यात त्यामुळे ते चालतात. आणि दुसरं ही कशी इकडे तारांबळ उडता तर मग म्हटलं की तारांचा बळ घेऊया. आमचे महेश खानोलकर असत त्यांना बोलवूया. कारण आमका लहानपणी गावसून येणारी तार माहीत होती, कपडे वाळत घालूची तार माहीत होती, आयत्या वेळी तुटणारी छत्रीची तार माहीत होती. पुढे डॉक्टर झाले, MD करताना दमोह विषय घेतले. मालवणी पेशंट अधिक त्यामुळे विचारलं काय बाय कफ कसो पडतात. तार येतात. स्टेतो लावच्या आधी पेशंट सांगी लक्षण तार वाजता. म्हणजे आधीच्यो सगळ्यो ज्यो तारो होत्यो ह्यो वेदना देणार संवेदना देणारी जी तार असा आणि त्यांचो बादशाह जो असा महेश आणि प्रमोद तुझी जरा तारीची करामत जी असा ना थोडीशी दाखय आमच्या लोकांका. एक विनंती करून घेतोय प्रेक्षकांका. महेश खूप सुंदर वाजयता, कान आपले तृप्त होतात. तुमच्या मोबाईलमध्ये कितीही चांगले ट्यून असू देत तो घराकडे ऐका. आता तो बंद ठेवा किंवा अगदी फार वाटत असत तर तो सायलेंट मोडवरती ठेवा. पण ह्याचं चालू असताना खैसून तरी दुसरीकडून नको नाही रे.
मगाशी समरुद्दीन सांगितलं तसा कौलावर गारवेल खरं आता कविता अशी असा गवत उंच दाट दाट वळत जाय पाय वाट वळणावर आंब्याचे झाड एक वाकडे त्या तिथे पलीकडे माझिया प्रियेचे झोपडे कौलावर गारवेल वाऱ्यावर हळूडुलेल गुलमोहर डोलता स्वागत ते केवडे. कोकण म्हणजे स्वर्ग वगैरे त्यांनी सांगितलं, पण ह्या कधी गावात गेल्यानंतर, गावात जाऊच्या अगोदर. म्हणजे आता ट्रेन असा, आराम बस असं, स्वतःच्या गाड्या असत, पण तेव्हा लाल डब्यात काही पर्याय नव्हतो. म्हणजे मे महिन्याची सुट्टी पडूच्या अगोदर 1 महिना अगोदर रिझर्वेशन करूचा लागा. लोक लाईनीत निजत त्यावेळी काहीतरी रात्रण्याची तिकीटं मिळत आणि तिकीटा मिळाली हे जो आनंद होय, सगळा सामान सुमान मानला जाते. जाताना पोत्यात भरतात काय आणि येताना त्या पोत्याचा नरडा उडून त्याच्यातून आणतात काय, ह्या बाबा त्या पोत्याकच माहीत. म्हणजे जाताना सायकली, आराम खुर्ची, माडाची रोपे आणि येताना तो अशो तुरो लायल्यासारख्या झाडू. पण त्या तसंच चालू राहावं. म्हणजे ते का लाल डबो हो फक्त तिचा रंग लाल होतो म्हणून नाही, त्या तेव्हा घातलेले जे काही सदरे पायजमे होते हेंका ती लाल माती एवढी लागा की नंतर लॉन्ड्रीत दिल्यानंतर सुद्धा तो रंग जाय नाही. पण ह्या लाल डब्यात एक मजा होती. तिकीटं मिळाली, घराकडे आली, सामानाची बांधाबांध झाली, चला आता आपली आज बस असं म्हटल्यानंतर एस टीच्या याच्यावरती ती भाऊगर्दी होय. रिझर्वेशन जरी असलं तरी लोक आपले रुमाल टाकून सीट अडवून ठेवत. आतमध्ये गेल्यानंतर हमारी की तुम्हारी याच्यावरून हमरी तुमरी होय. बरं, लालबागचे लोक तेव्हा सगळेच दादा, तेथून मेवणी बरोबर असतात तर ते का जास्तच जोरी आहे. एवढा सगळं झाल्यानंतर एकदाची तिकडची बस सुटा. मग तुम्ही खायचे, आम्ही खायचे, भांडणं थोडी मवाळ होत, एकमेकांची दोस्ती होय. एवढा करेपर्यंत पेंट पनवेल आलेलं असायचं. एस टी थोडी पुढे जाय, इंदापूर ये. इंदापूर म्हणजे जेवणाचं ठिकाण. मग सगळे त्याच्यामध्ये अळसांद्याचा मसाल्याचा आंबोळ्यो, नाही तर काळ्या वाटाण्याची उसळ, चपाती, वडो, भजी, सगळं एक संमिश्र गंध तिकडे येत राहावा. सगळ्यांची जेवणं होत आणि जेवण झाल्यानंतर तिकडची खास डिश होती ती म्हणजे इंदापूरचो शिरो. अगदी आवस्त्या भरून मुलाक दे की खा 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 म्हणून. बस पुढे निघा. बस ती वॉ 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 करत महाडचो घाट चढूक सुरुवात करी आणि पोरा बॉ 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 करत ती सोजी, शिऱ्याची सोजी करून बाहेर सकाळपर्यंत तो वास जो असा नाकात घुमत राहील. मी आयुष्यात एकदाच बोटीन प्रवास केले, पण त्याच्यानंतर बोट आणि अशी ती टाकलेली आमलेट जशी असतं तशी ती सगळीकडे दिसते. एस टी सुद्धा म्हणजे बाहेर पाऊस पडला तरी सुद्धा एखादं ओकलो की पावसाचे शिंतोडे की ओकारीचे ह्या काय कधी कळा नाही. म्हणजे आपला रुमालान घासून 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 तोंड साफ करण्याचा. पण त्या प्रवासात एक मजा होती. बोलणं चालणं होय, सगळे एकमेकांची ख्याली खुशाली घेत. आराम बसमध्ये जसं असतं तसं असा काही नव्हता. आधी ती बाय म्हणजे जी बसमध्ये बसलेली बाई असायची ती सांगायची, रे मुलाक नीट बस. म्हणजे तो असो ती पद्मासना एवढी लांब करून, म्हणजे बाजू कोणी बसू नये म्हणून. शेवटी कधीतरी पोराचे पाय वळत त्यांनी जवळ घेतले की आवश्यक रे परत आपले त्याचे पाय असे बाय. असा करत 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 तो प्रवास होय. नंतर मग दोस्ती होय, सगळे एकत्र बसत. जसा कुडाळ, कणकवली वगैरे जवळ येऊक लागा तसं आंब्याचो, पिकलेल्या आंब्याचो, पिकलेल्या फणसाचो किंवा काजीच्या मोहराचो वास येऊक लागा. आपल्या गावात आल्याचो आनंद सगळ्यांच्या तोंडात दिसा. वडाकडे, पिंपळाकडे, पोस्टाकडे गचके देत एसटी थांबा आणि गावी. आता ह्या मी अनुभवलेला. आता आमची आई जिच्या वेळी तिनं काय अनुभवलेला, तिचा कोकणाबद्दलचा काय होता, तिनं पुस्तकात काय लिहिलं असेल, गजाली ज्या असतात ह्या मनगण्याशी जवळ जाणारे म्हणजे मनगण्यातलंच असत आणि त्याच्यामुळे तिनं कोकणाचं काय वर्णन केला हे आपण बघूया एका पॅराग्राफमध्ये. आमचा लहानसा कौलारू घर, देवाची खोली, दाजींची खोली, स्वयंपाकघर, माझघर, बाळंतडीची खोली, कोठीची खोली आणि गोठो. सगळा घर शेणान छान सारायला. खळ्यात तुळशी वृंदावन. घराच्या वरसेवर उभ्या राहला की डाव्या हातात डोंगर, आंबे, फणस, पेरू, माड, बांबू, कितीतरी प्रकारची झाडं, हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा. श्रावणात समोरच्या डोंगरावरून पाऊस येताना दिसा. पाऊस आयलो आयलो म्हणत खळ्यात सुकत घातलेले कपडे काढापर्यंत पाऊस ये. कौलार ताड ताड नाचूक सुरुवात करी.
ओल्या मातीचो गंध सगळीकडे पसरून रवा. कौलावरून येणाऱ्या तो पागोळ्यो छोट्याशा हातात धरताना अख्खो स्वर्ग आपल्या मुठीत असा वाटत राहा. नदीच्या बाजूक शेळ जमीन होती, थंय भात लायला जाय. पावसाळी आणि वांयगणा भात होय. तरवो तरतरून वर आयलो की त्या हिरव्यागार लुसलुशीत गालीच्यार लोळूच असा वाटा. भात मोहरला आणि वाऱ्यार डुलूक लागला की तेचो येणारो सुगंध भरभरून घेऊत रावचो असा वाटा. आजय माझ्या मोठ्या झिलाक दिलीपाक त्या दिवसांची आठवण येता. कामेरांसारखो भात कोलसावून खावचोसो वाटता. शेत जमनीतल्या मेरेर बसून चहा पिवचोसो वाटता. नंदू मामा बरोबर गुठ्यात बसून चिखलान लडबडून जावचो असा वाटा. त्याच्या खांद्यावर बसून नदीत दुंबूच असा वाटता. मामान गोठ्यात धार काढताना गाईच्या आचळातसून तोंडार दूध उडवचं असा वाटता. मोठो साहेब झालो, ढोंगणाखाली गाडी आली तरी ते त्या दिवसांचा अप्रूप अजून कमी होक नाही. ह्या विशेष कपड्यावर पडलेले डाग घालणारे साबण आले, धुवून काढणारे मशिनी आल्यो, पण खसा नाव घालणारे आणि डोक्यावर थपाथपा तेल चोपडणारे हात इतिहास जमा झाले. आताचो जमानो क्रीमचो, तेतून प्रेमाचो संबंध असातच असा नाही. ह्या तिणा केलेला ह्या कोकणी माणसांमध्ये काय असतं वेगळा? त्यांचे हात एवढे खरखरीत, पण स्पर्श हो वेगळो. निब्रात राबल्यान रापलेली, अति कष्टान सुकष्ट झालेली, चणीन आणि वाणीन खडबडीत असणारी ही मालवणी माणसा आतून मात्र गऱ्यासारखी आणि झऱ्यासारखी गोड असतात. शब्द जय खंय कमी पडतील थंय म्हाका सुरान जरा तू सावरून घे म्हणून मी महेशाक सांगलेलं आहे. थँक्यू महेश. मालवणी माणसाक विचारा, काय रे बाबी यंदा पीक पाणी कसा काय? अवनू काय नाही, गेल्या वर्षा बरा. दरवर्षी ह्या उत्तर ठरलं. कोकणातल्या घरात खंडीभर भात कधी पिकला असा काय फारसा ऐकिवत नाही, पण खंडीभर पोरा देवाघरचा देणा. देव देत रेपर्यंत हे घेत राहतो. मग जेंका शेतीची आवड ती शेतात, जेंका शिकूची आवड ती नात्यात. म्हणजे कोणाकडे तरी नातेवाईकाकडे शिकूक म्हणून जाण्याचा, 4 बुका शिकण्याची. कोणतरी मुंबईवालो ये विचारी मुंबई घेते, त्याच्याबरोबर मुंबई जाण्याचा, त्याच्याच गॅलरीत पथारी पसरण्याची, त्याच्याकडचा घास मुठला जा काय सत्ता खाण्याचा, आपला काहीतरी पोस्टात गिरणीत नाही तर पोलिसात चिकटण्याचा, आपला बिराड करण्याचा. मग पुन्हा गावात गेल्यानंतर दुसऱ्या कोणाक तरी घेऊन येण्याचो आणि हो अन्नाक लावण्याचो, वसो जो असा हो वसो असोच चालू ठेवण्याचो. आमच्या आईचे मामा 2 मोठे मामा हे असेच बहिणीकडे राहूक होते, म्हणजे त्यांच्याकडे बांबर्ड्यात राहूक होते. त्याच्यानंतर ते मुंबई गेले. धाकटो मामा घर राखत राहलो, वसंत मामा. त्याच्यामुळे त्याचा बांबर्डे घेणं जाणं जास्त होता. ह्या तिणा म्हटलं सा. आणि असोच एकदा वसंत मामा आयलो. तो प्रसंग तिणा काय लिहिलो सा आपण ऐकूया. की असोच एकदा वसंत मामा आयलेलो. सगळ्यात लहान म्हणून आईचो त्याच्यावर भारी जीव. जाताना वसंत मामान आग्रह केलो, मालू चल गो 4 दिवस तळावड्यात. मी नाही म्हणून सांगलंय, पण मामा आग्रह करीतच राहिलो. शेवटी आईनंच सांगितलं. म्हणाले अगो तो इतकं बोलायचं असा तर जा 4 दिवस. उद्या लग्न होऊन गोवाच्या घरात गेलंय तर माझी आठवण येतं म्हणून ते का सोडून परत येतलंस, जा 4 दिवस. मी वसंत मामा बरोबर तळावड्यात गेले. आना मामा वसंत मामा माझे भारी लाड करत. अगदी शेवटपर्यंत दोघांनी खूप कौतुक केला. तळावड्यात राहून 4 दिवस झाले आणि बांबर्ड्यासून गडी कसलो तरी निरोप घेऊन आलो. मामा म्हणालो मालू बांबर्ड्यात जाऊया. मी म्हटले किती अरे? अगो तुका 4 दिवसासाठीच आणला मा, जास्त दिवस ठेवले तर बाई ओरडत. आम्ही वाडीत गेलो तर सकाळची मालवणात जाणारी बस चुकली. आता संध्याकाळशिवाय गाडी नाही. आम्ही परत आबा नेरुरकरांकडे गेलो.
संध्याकाळच्या मालवण गाडीत बसलो. गाडीत बांबरड्याचो कोणीतरी गाववल्लो होतो. मामा बरोबर त्याचा काहीतरी बोलणं झालं. मामा एकदम गप्प झालो. माका कांयच कळना. मी मामाक विचारलं, काय रे, काय झालं? तो काय सांगा होतो? मामा कपड्यावर हात फिरत म्हणालो, काय नाही गो, बाईची तब्येत जरा बरी नाही म्हणून सांगा होतो. डॉक्टरांनी औषधं दिली सर. बांबरडा येईपर्यंत जीवात जीव नव्हतो. गाडी पुलावर उभी राहिली आणि मी शेळीतून धावत सुटले. घरात पाऊल ठेवते तर सगळीकडे शांत. मी आई आई म्हणत आईच्या खोलीत गेले. खोलीत आई नव्हती. ही का बरं नाही तर ही गेली खय? आणि दाजी पाठ करून निजले सर. मी दाजींका विचारले, दाजी आई खय? दाजी वळले, माका मिठी मारून म्हणाले, आता मीच तुझी आई. तुझी आई या जगात नाही गोपुरा. पायाखालची जमीन थरथर तसा की माकाच तसो भास होत असा. 4 दिवसापूर्वी माझ्याशी बोलणारी धडधाकट असणारी माझी आई आता माका कधीच भेटूची नाही. एवढे धीराचे दाजी ते सुद्धा लहान पोरासारखे माका कुशीत घेऊन ढसाढसा रडी होते. मी तर पोरकेपणा म्हणजे काय ह्या त्या दिवशी माका कळला. काकींजवळ घेतला, मामांजवळ घेतला. घरातली सगळी पोरं एकमेकांक मिठी मारून रडली. सगळेजण माझ्या डोळ्यातला पाणी पुसा होते आणि मी आईच्या कुशीतली ऊब शोधावतोय. ह्या गोष्टीत 65 वर्ष होऊन गेली. आई गेली त्या दिवशी खूप पाऊस होतो. भंगसाळीत पूर आयल्लो. डॉक्टरा घराकडे येणं शक्य होक नाही. एकच दिवस ताप येता काय, सकाळी दाजींच्या कपातलो अर्धो चहा ती पिता काय आणि काकीच्या मांडीर प्राण सोडता काय. सगळंच अतर्क्य, अघटित. सत्य फक्त एकच, शेवटच्या क्षणी तिची आणि माझी भेट होणार माझ्या नशिबात नव्हता. अजूनही कोणी भांगसाळीत पूर आयलो म्हटला की काळीच गलबलता. त्या पुरातल्या लोंढ्यातून माझ्यापासून लांब लांब जाणारी आई दिसता आणि डोळ्यातून घळकन अश्रू ओघळतात. आईची भावना मी शब्दात लिहिलंय आणि वाचताना माझ्याही डोळ्यात पाणी आलं. आई गमावण्याचं दुःख काय असतं. मन स्तब्ध होता. आतल्यात आक्रंदत रवता. काहीतरी हरवल्याचा भेसूर सत्य कधी कधी सुरांवाटे समोर येतं. त्या काळी मुलीचं लग्न करून देणं म्हणजे कन्या ऋणातून मुक्त होणं असं समजलं जाई. दाजी आजोबा मुलीसाठी चांगलं मुलगो शोधूक लागले.